आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मुक्ता बोल. ओवीताई, आभा इथे खूप उत्साहात आहे ग. तिला सगळं खरं सांगून तिचं मन मोडवत नाहीये माझ्याने. तिला सगळं खरं कसं सांगू मी? ऐक ना, तू येणार आहेस का इकडे? बरी आहेस ना मुक्ता? कसं शक्य आहे ते? आज कोर्टात जे काय झालं ना ते बघता मी ताई सोबत थांबणंच योग्य आहे. काय ग, काय झालं कोर्टात? तू संध्याकाळी ये, मी तुला सांगते. ओके, पण मग आभा तिला? ती पण घरी आली की तिला सांगेन. बरं ठीक आहे, ठेवते. कोण रे? हा काय झालं? कोणीतरी आहे तिथे, कोणीतरी आहे तिकडे आतमध्ये का? हो तिकडे तिकडे. कोण आतमध्ये? म्हणजे आधी आवाज आला नुसता, मग मी डोकून बघायला गेले तर एकदम अंगावर आलं. बाई कुणी नसेल, शमिका असेल. तीच खोड्या काढते ना, तीच असेल. हो का? सगळे इथे असे का जमलेत? काय झालं? काय झालं? तूच खोडी काढलीस ना आजीची? खरं सांगा शमिका. एक मिनिट, शमिकाने खोडी काढली म्हणजे? आम्ही तर आत्ताच येतोय. थँक्यू समीर अंकल, तू हे बोललास, नाहीतर दादा माझ्यावरच ओरडला असता. कोणीतरी असणार म्हणजे तिकडे. मी म्हटलं ना. पण तू खोडी नाही काढलीस, मग कोण होतं? चला आपण बघूया. आहे ना मी यार. मला दाखवा कुठे होतं. इकडे इथे. हा मी असं डोकवलं ना, असं डोकवलं एकदम अंग. बरं ठीक आहे, थांबा एक मिनिट. हा मग हळूहळू. अहो नाही, कोणी नाहीये इकडे. नाही रेडवा नाही हो, बघितलं ना, नाहीये का इथे? नाहीये कोणी इकडे. मग इकडे गेले का? कोणी आहे का? कोण आहे? अहो नाही, मी फक्त बघते. कोणी आहे का? नाहीये. तुम्हाला भास झाला असणार सासूबाई. नाही अगं. अहो आता मग नाहीये कोणीच. तुम्ही चला. कोणी तुम्हाला भास झाला असणार. चला. अगं असं कसं? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. नाही, मी म्हंटल ना बाई कोणीतरी होतं. नाही आता बघितलं ना आपण. खरं सांगते एकदम.
ठमी आहे ठमी कान पेट तुझा. एक मिनिट, काय काय चाललंय? एक मिनिट, पडशील का? पडशील. काय करायचं या मुलीचं ना काही कळतच नाही. पण जे आपल्याला जमलं नाही ते तुमच्या शमिकाने करून दाखवलं की नाही? म्हणजे वृंदाच्या चेहऱ्यावर हसू आणलं की नाही तिने? खरंच एक विलक्षण गुण आहे तुमच्या शमिकामध्ये. दुःखाला हे असं पळवून लावते बघा ती. खरंच ज्या घरात ती असेल ना त्या घरात दुःख टिकूच शकणार नाही का? आभा, काय ग, काय झालं? मूड ठीक दिसत नाहीये तुझा. काही नाही. आभा ग, काय झालं सांग ना. काही नाही, माझी मैत्रीण भेटायला येते सांगून आलीच नाही भेटायला. याला काय अर्थ आहे? भेटायला यायचंच नव्हतं तर मला तरी कशाला बोलवायचं ना. माझा सगळा वेळ फुकट गेला. जाताना एवढी छान तयार होऊन गेले, तेही सगळं फुकट गेलं. आभा, काय आभा? हे असं कसं वागणं ग ताई? म्हणून कोणावर ना विश्वास ठेवायचा वाटत नाही. आणि माझं ठरलंय, ह्या पुढे मी कोणावरही विश्वास दाखवणार नाहीये. ताई, तुला काय झालं? मला नाही. कुठे काय? अगं मग तुझा चेहरा का पडलाय? अगं ते कोर्टात काहीतरी घडलं. म्हणजे जे घडू नये ते घडलंय. म्हणजे काय झालंय कोर्टात? जी क्लिप दाखवली गेली ती नक्कीच खोटी आहे. आजकाल काही करता येतं, टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झाली आहे. किडे पडो त्या सत्यशीलला. वृंदाच्या आबरूवरती घाला घालतो बाई. नरकात सुद्धा जागा मिळायची नाही त्याला. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. बघ, अंगाई गायले आणि झोपली ना ती पटकन. मी तुला पण शिकवेल अंगाई. सॉलिड आहे. माझी मम्मा पण गायची. मला शिकवण्यापेक्षा माझ्यासाठीच कोणीतरी अंगाई गावी असं वाटतं मला. काय झालं वृत्तांती? झोप नाही येत आहे? हा, माझा डॅडा वाटतो ज्यांचे केसेस सुरू असतात त्यांना झोपच लागत नाही. डॅडा पण केस असेल त्याच्या आदल्या रात्री झोपतच नाही. मी ओरडले तर म्हणतो ज्यांचे केस सुरू आहेत त्यांना झोप लागत नाहीये, मग मी कसा झोपू? जाऊन दे वृंदांती, होईल सगळं ठीक. बरं मला सांग, आज कोर्टामध्ये काय झालं? काय नाही. तू बर्फीच्या बाजूला बसून राहा, नाही तर जाग येईल तिला.
मी खायला आणते तुझ्यासाठी. माझ्या एका मित्राकडे मी पाठवले हे फुटेज. एक्सपर्ट येतो त्यातला. त्यालाच मी आता फोन केला होता. मग काय म्हणाले ते? बिझी येतोय फोन. नाही पण या व्हिडिओमध्ये छेडछाड झाली आहे काहीतरी, एवढं नक्की. फक्त आता तुमच्या या मित्राकडनं या सगळ्याचा लवकरात लवकर निर्वाळा व्हावा. तर अजिंक्यराव, माझ्या वृंदाच्या डोळ्यात पुन्हा तोच आत्मविश्वास दिसावा यासाठी हे फार गरजेचं आहे. खरंय मास्तर. एक मिनिट, त्याचाच कॉल आलाय. हां बोल. हां ओके. काय 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 झालं? काय झालं? काय सांगितलं तुमच्या मित्राने? हा, सर ते फुटेज खोटं आहे ना? मास्तर, त्याचं म्हणणं आहे की फुटेजमध्ये काही छेडछाड नाही केली आहे. काय? सगळं फुटेज खरं आहे असं म्हणतात. असं कसं? नाही, नाही, हे शक्य नाहीये. नाहीये. काय झालं वृंदा आंटी? तू का रडतेस? आई, वृंदाताई, तूच असा धीर सोडलास तर कसं होईल? हा, जे काय घडतं त्यामधून मार्गच सापडत नाहीये. आणखी अडकत चालले. आई, अगं काहीतरी घोळ झाला असणार. आणि सत्य आपल्याला माहिती आहे ना काय आहे ते. मग तरी समोरच्यावर विश्वास टाकायचा? मी जगाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही उरली आहे का मी? अगं वृंदा, तू जगाची चिंता का करतेस?
जग आज एक बोलतं, उद्या दुसरं बोलतं. आम्हा सगळ्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काय झालं वृंदा आंटी, तू का रडतेस? सांगा ना काय झालं हिला. अगं ए बाळा, काही नाही झालं तिला. तिला जरा टेन्शन आलंय. तू नको काळजी करूस. अजिंक्य सर, मी काय म्हणत होतो, ते फुटेज जे आहे ते आपण पुन्हा एकदा चेक करूया का प्लीज? ते फुटेज मी 4 वेळा चेक केलंय आकाश. माझ्या मित्रांनी 2 वेळा चेक केले. एक्सपर्ट येतो त्यातला. काही छेडछाड नाही केली आहे त्या व्हिडिओमध्ये. एनिवे, खूप उशीर झाला. आम्ही निघतो आता. शमिका चल. पण दादा वृंदा आंटी. चल, उशीर झालाय. बाय बाय. संपलंय सगळं. हारले मी. नाही मिळवून देऊ शकत आहे तुम्हाला. इतका अन्याय झाल्यावरही देवाला दया कशी येत नाही माझी. सत्याच्या लढाईमध्ये असत्याचाच विजय होणार असेल तर कशाला लढायची लढाई. आपल्या लढाईमध्ये अन्यायाचाच विजय होणार. तुम्ही बघितलं ना, अजिंक्य सर पण आता नाही लढणार आपली केस. त्यातही हेच वाटत असेल की मी फसवलंय त्यांना, मी खोटं बोलले त्यांच्याशी. हे सगळं मी समीरचं सूड घेण्यासाठी करत होते असं वाटत असेल त्यांना. काय करू. जीव देण्याची पण मुभा नाहीये आणि जगण्याची पण इच्छा नाहीये. हो, काय करू, काय करू. हरले. सत्यशील साहेब, मजा आहे बाबा तुमची.
संधी चक्क तुमच्याकडे चालून येतात हा? पण तुम्ही असं कसं हो? चक्क नकार दिला. नाही, नकार द्यायचा होता द्यायचाच, पण आमची तरी सोय करायची ना. कसं आहे, मग आम्हाला पण संधीचा फायदा घेता आला असता. एक मिनिट, पण नाही म्हणायला तुम्हाला झालं काय होतं? चक्क वृंदाला तुम्ही नाही म्हणाला. चक्क वृंदाला. सावंत, तेच तर खरं सिक्रेट आहे ना. वृंदाने मला कधीच ऑफर दिली नव्हती. त्या केस मधून सुटण्यासाठी काढलेली ती पळवाट होती माझी, आणि म्हणूनच मी वृंदाला बदनाम केला. मग ते फुटेज, त्या फुटेज मध्ये वृंदा तुम्हाला डायरेक्ट ऑफर देताना दिसते. सावंत सावंत, व्हिडिओ खोटा आहे, खोटा. पण तो कसा खोटा आहे हे शोधायचा प्रयत्न तुम्ही करू नका. हे काम त्या अजिंक्य मांडलेकरला करू दे. आणि एक गोष्ट नक्की सावंत, सत्य काय आहे हे शोधणं ना, अजिंक्य मांडलेकरच्या बापाला पण शक्य होणार नाही.